नमस्कार. मी आज इथे गोव्याच्या पद्धतीचे माशांचा प्रकार बनवत आहे. त्यासाठी मी शेवटो म्हणजेच बोय घेतलेले आहेत. ते आता मी साफ करून घेते. सर्वात आधी त्याचे खवळं काढून घेते आणि त्याच्या बाजूचे कल्ले वगैरे सगळं काढून घेते. शेपटीकडचा भाग पण कापून टाकते. मासे साफ करून झालेले आहेत. त्याला मी वरून चिरा देते तळण्यासाठी आणि कढीसाठी असे मी छोटे तुकडे करून घेते. मासे साफ करून झालेले आहेत, धुवून झालेत. त्याला मीठ लावून मी बाजूला ठेवते. वाटप काढून घेते. त्यासाठी खोबरं, धणे, गावठी मिरच्या, बेडगी मिरची, चिंच, हळद आणि कांदा बारीक चिरलेला ग्राइंडरमध्ये मी त्याची पेस्ट करून घेते. मसाला वाटून झालेला आहे. आता मी तो भांड्यात काढून घेते. थोडंसं पाणी घालते आणि गॅसवर गरम करायला ठेवते. त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि एक हिरवी मिरची घालते. कढीला उकळी आलेली आहे. त्यात मी मासे सोडते. चवीप्रमाणे मीठ घालते. 2-3 कोकमं घालते आणि पुन्हा एकदा कढीला उकळी काढून घेते. शेवटची कढी तयार आहे. आता बाकीचे मी फ्राय करून घेते. त्यासाठी लाल मिरची पावडर, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, कोकम आगळ आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि माशांना लावून घेते. माशांना छान मीठ मसाला लावून झालेला आहे. इथे ताटात मी रवा घेतलेला आहे. त्यात तांदळाचं पीठ, मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालून सगळं मिक्स करून घेते आणि माशांना लावून घेते. माशांना रवा लावून झालेला आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात मी मासे आता फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले आहेत. आता मी दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे मासे फ्राय करून झालेले आहेत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.